सोलापूरचा पुणेरी तडका चॅनलमध्ये आज आपण रक्षाबंधन स्पेशल अशी एक मस्त आणि 7 ते 8 दिवस टिकणारी अशी स्वीट रेसिपी पाहणार आहोत. अगदी कमी वेळात बनवायला सोपी आणि खायला एकदम स्वादिष्ट अशी ही आपण स्वीटची रेसिपी बनवते आणि या रेसिपीचं नाव आहे पान बर्फी. याचा आपण आकार पानासारखा केला आहे म्हणून या बर्फीला नाव मी पान बर्फी दिलेलं आहे. तुम्ही याचे असे छोटे 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 बॉल्सही बनवू शकता. त्या पद्धतीने तुम्ही या स्वीटला नाव देऊ शकता. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आपल्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो, तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला, आपण रेसिपीसाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. या पान बर्फीसाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मिल्क पावडर, पाव वाटी दूध, 3 ते 4 चमचे पिठी साखर. पिठी साखरेचे प्रमाण तुम्हाला किती गोड हवं त्यावर साखरेचे प्रमाण घेऊ शकता. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता याचे काप घेतलेले आहेत आणि तूप, त्याचबरोबर डेसिग्नेटेड कोकोनट घेतलेला आहे 1 वाटी. त्यानंतर इथे मी गुलकंद घेतलेला आहे, काही टुटी फ्रुटीचे घेतलेली आहे आणि रंगासाठी खाण्याचा कलर घेतलेला आहे, लिक्विड कलर घेतलेला आहे. त्याचबरोबर चेरीचे काप घेतलेले आहेत, हाफ सर्कलमध्ये केलेले चेरीचे काप घेतलेले. जर आता तुमच्याकडे डेसिग्नेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही घरात जे खोबरं असतं ते खिसून ते मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. साहित्य बघून झाले, आता पटकन या रेसिपीकडे वळूया. या ठिकाणी आपण लो फ्लेमवर पॅन गरम करायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये आपण जे पाव कप दूध घेतलेलं आहे, पाव वाटी, ते दूध आपण याच्यात घालून घेऊयात. ही पूर्ण रेसिपी करताना आपली गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. याच्यात मी आता 2 चमचे पिठी साखर घातलेलं आहे. पिठी साखर दुधामध्ये छान विरघळली की याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालूयात. तूप छान विरघळलं की आपण याच्यामध्ये खाण्याचा जो कलर घेतलेला आहे, हिरवा रंग, त्याच्यात 3 ते 4 थेंब घालूयात आणि हा कलरही दुधाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे मस्त असा हिरवा रंग पानांचा असतो तसा येईल. आता आपण याच्यामध्ये जे आपण मिल्क पावडर घेतली ती घालूयात आणि या सिच्युएशनला आपण उलथनं याच्यामध्ये सतत ढवळत ठेवायचं आहे, गाठी होऊ द्यायच्या नाही. यात ही प्रक्रिया जी आहे ती फास्ट करायची जेणेकरून याच्यात गाठी होणार नाहीत. काही 1 ते 2 मिनटातच याचा छानसा गोळा तयार व्हायला लागेल. तुम्ही पाहू शकताय काही मिनटातच हा गोळा तयार व्हायला लागला आहे आणि तो पॅनपासून वेगळा होतो आहे. आता या स्टेजला आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि थोड्या वेळ गरम पॅनमध्येच हे मिश्रण जे आहे ते मिक्सअप करायचं आहे जेणेकरून हे खाली करपणार नाही आणि याचा छान गोळा तयार होईल. आता याला आपण थंड करायला ठेवूयात. यानंतर आपण पान बर्फीच्या आत जे सारण घालणार आहोत ते बनवून घेऊयात. इथे मी 2 चमचे गुलकंद घेतलेला आहे. त्यातच मी ड्रायफ्रूटचे काप घातले आहेत, जसे की बदाम, काजू, पिस्ता, तुम्हाला हवे ते घालू शकता. त्यानंतर थोडी 1 चमचा टुटी फ्रुटी घातली आणि 2 ते 3 चमचे डेसिग्नेटेड कोकोनट घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपलं जे मिश्रण आपण थंड करायला ठेवलं होतं पारीचं, तेही थंड झालं आहे आणि हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग आपण बर्फीचा हा गोळा व्यवस्थित मळून घेऊयात आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. इथे मी लिंबा एवढे गोळे करून घेतलेले आहेत. त्यातला आता आपण एक गोळा घेऊयात आणि पोळपाटावर किंवा एखाद्या पसरट ताटावर थोडंसं तूप लावून घेऊयात आणि हातानेच आपण थोडंसं तूप लावून हाताला आपण याची पारी हातानेच थापून घ्यायची आहे. साधारण पुरी एवढी मी पारी लाटली. आता याचे आपण 2 भाग करून घेऊयात, हाफ सर्कल. त्यातला एक हाफ सर्कल मी घेतला आहे आणि आता त्यातला आपण कोनाचा आकार देऊयात जेणेकरून आपल्या या कोनामध्ये आपण पान बर्फीचं सारण घालू शकू. अशा पद्धतीने आपण हे कोन शेप तयार करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण आपलं सारण घालूयात गुलकंदाचं. याला आपण आता छानपैकी त्रिकोणी पानाचा आकार देऊयात, म्हणजे पान बनवल्यानंतर जसा आकार असतो त्या पद्धतीने आपण याचा विडा बनवून घेऊयात. व्यवस्थित सर्व बाजूने पॅक करून घ्यायचं जेणेकरून याच्यातलं सारण बाहेर येणार नाही.
अशा पद्धतीने मी याच पद्धतीने सर्व गोळ्यांचे असे पान बर्फी बनवून घेते। हे पहा, आपण इथे सर्व पान बर्फी बनवून घेतलेल्या आहेत। आता आपण त्याला थोडंसं डेकोरेट करूया। यावर मी हाफ चेरीचे जे सर्कल बनवले होते ते आपण याच्यावर चिकटवून घेऊयात अशा पद्धतीने, आणि टूथपिकने बाहेर जसं पान दिलं जातं तसं आपण याला टूथपिक लावून घेऊयात। वाव, काय टेम्पटिंग अशी पान बर्फी तयार झाली आहे पहा। आता आपण याला डेसिग्नेटेड कोकोनटमध्ये घोळवून घेऊयात, जसं बाहेर आपल्याला पान देतात त्या पद्धतीनेच। ही पान बर्फी फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस सहज टिकते। या रक्षाबंधनला तुम्ही अशी पान बर्फी नक्की बनवून पहा, सर्वांना आवडेल। पान बर्फीची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुम्हीही यावर्षी ही बर्फी नक्की ट्राय करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित। तोपर्यंत